एका परिवारामध्ये स्वाती, तिचा नवरा विशाल आणि सासू कल्पनाताई राहत होत्या. स्वातीच्या लग्नाला 6 महिने झाले होते. लग्नानंतर स्वातीने तिची गृहस्थी छान पद्धतीने सांभाळली होती. घरामध्ये स्वातीमुळे सगळे खुश होते. स्वातीला एक लहान नणंद प्रिया होती. एका महिन्यानंतर प्रियाचं सुद्धा लग्न झालं. प्रियाच्या लग्नाला 2 महिने झाले. त्यानंतर तिच्या नवऱ्याला 1 महिन्यासाठी कुठेतरी जायचे होते. त्यामुळे तिच्या नवऱ्याने प्रियाला माहेरी सोडलं. खरं तर प्रिया आणि स्वातीमध्ये खूप मैत्री झाली होती. त्या दोघी एकमेकींना समजून घेत होत्या. त्या दोघींना पाहिलं की त्या दोघी नणंद भावजे आहेत ह्याच्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता. त्या दोघी बहिणीसारख्या राहत होत्या. प्रिया माहेरी आली. तिला येऊन आता 7 दिवस झाले. या 7 दिवसात नणंद भावजाईने खूप मस्ती आणि शॉपिंग केली. संध्याकाळी विशाल आल्यावर विशालसोबत सुद्धा त्या दोघी फिल्म पाहायला जात होत्या. कल्पनाताई आपल्या मुलीचं आणि सुनेचं एकमेकांवर असलेलं प्रेम पाहून खुश होत्या. एक दिवस स्वातीला ऑफिसमधून विशालचा फोन आला आणि विशाल स्वातीला म्हणाला की स्वाती, मी तुला हे सांगायला विसरलो की आज माझ्या मित्राच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यासाठी आपल्याला संध्याकाळी पार्टीसाठी जायचे आहे. मी 2 तासात येतो. तोपर्यंत तू तुझं उरकून बस. सॉरी स्वाती, माझ्या मित्राने मला 2-3 दिवसापूर्वीच सांगितलं होतं, पण ऑफिसच्या कामामुळे मी विसरून गेलो. प्लीज तू खूप छान तयार हो. स्वाती म्हणाली की अहो, तुम्ही हे मला आधी सांगायचं असतं. आता 2 तासात मी काय काय करू? ठीक आहे, तुम्ही या, मी तयार होते. असं म्हणून स्वातीने फोन ठेवून दिला. फोन ठेवून दिल्यानंतर स्वाती विचार करू लागली की आता एवढ्या कमी वेळात मी आयब्रो आणि वॅक्सिंग कसे करू? आणि आयब्रो पण खूप वाढले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा साडी कोणती घालायची ती कपाटात जाऊन पाहते. असं विचार करून स्वाती कपाट उघडते. तेव्हा प्रिया पण तिथे आली. प्रिया खोलीमध्ये आल्यावर स्वातीने तिला सर्व काही सांगितलं. प्रिया स्वातीला म्हणाली की वहिनी, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माझी फ्रेंड पार्लर चालवते. मी तिला फोन करून लगेच यायला सांगते. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. स्वाती म्हणाली ठीक आहे. प्रिया तिच्या मैत्रिणीला फोन करण्यासाठी बाहेर गेली. स्वातीने कपाटातून लाल कलरची सिल्क साडी काढली. ती साडी खूपच सुंदर होती. प्रिया जेव्हा आतमध्ये आली तेव्हा तिची नजर त्या लाल रंगाच्या साडीवर पडते. प्रिया स्वातीला म्हणते की वहिनी, साडी खूप छान आहे. स्वाती म्हणते की ही साडी खूप छान आहे. ही साडी माझ्या आईची आहे. माझ्या आईची फेवरेट साडी आहे ही. आई देवाघरी गेल्यानंतर मी माझ्या आईची फेवरेट साडी घेऊन आली आहे. प्रिया, तुला माहीत आहे का, ही जर साडी मी घातली तर मला वाटतं की आई माझ्या आसपास आहे. आज मी हीच साडी घालणार आहे. स्वातीला साडी जराशी चुरगळल्यासारखी दिसली. त्यामुळे स्वाती साडीला प्रेस करायला लागली. तोपर्यंत तिथे पार्लरवाले आले. त्यामुळे प्रिया स्वातीला म्हणाली की वहिनी, मी साडी प्रेस करते. तुम्ही पटपट आयब्रो आणि वॅक्सिंग करून घ्या. ठीक आहे म्हणून ती साडी प्रिया प्रेस करू लागली. पार्लरवालीला स्वाती फेशियल करायला पण सांगते. प्रिया त्याच खोलीमध्ये साडीला प्रेस करत होती आणि साडीला प्रेस करता करता स्वातीसोबत आणि पार्लरवालीसोबत गप्पा मारत होती. पण अचानक प्रियाला एक कॉल आला. तो कॉल तिच्या नवऱ्याचा होता. नवऱ्याचा फोन आला आहे म्हणल्यावर ती या दोघींसमोर बोलू शकत नव्हती. त्यामुळे ती इस्त्रीला उभा करून पटकन बाहेर गेली. पार्लरवालीने स्वातीला डोळे बंद करायला सांगितले होते आणि पार्लरवाली स्वातीच्या पायाला वॅक्सिंग करत होती. तेव्हाच काहीतरी जळल्यासारखा वास येऊ लागला. प्रियाने जी प्रेस उभा करून ठेवली होती ती प्रेस खाली पडली होती. त्यामुळे स्वातीची साडी जळाली होती. स्वातीने पटकन डोळे उघडून पाहिले तर तिची साडी जळालेली तिच्या डोळ्यासमोर दिसत होती. प्रियाला पण बाहेर कशाचा तरी जळल्यासारखा
वास येत होता, म्हणून ती पटकन खोलीमध्ये आली आणि स्वातीला म्हणाली की वहिनी काहीतरी जळाली आहे का? स्वातीच्या हातामध्ये तिची साडी होती. स्वातीला खूप राग आला होता. तिच्या डोळ्यातून पाणी टपाटपा पडत होते. जेव्हा प्रिया तिच्याजवळ आली तेव्हा स्वातीने एक जोरदार कानाखाली प्रियाच्या लावली. प्रिया गालाला हात लावून तशी शांत उभा राहिली आणि पार्लरवाली त्या दोघींचा तमाशा पाहत उभा होती. कानाखाली इतकी जोरात ऐकायला आली होती की त्यामुळे सगळं घर घुमत होतं. सगळीकडे हंगामा झाला. आता पार्टीला जाणं इम्पॉसिबल होतं, त्यामुळे पार्लरवाली तेथून निसटली. काही वेळानंतर जेव्हा विशाल घरी आला तेव्हा प्रिया रडत विशालला आणि कल्पनाताईला जे काही झालं ते सांगू लागली. स्वाती बेडरूममध्ये तिच्या आईची साडी घेऊन रडत बसली होती. विशाल बेडरूममध्ये गेला आणि स्वातीला म्हणाला की स्वाती, तू जे केलं आहे ते योग्य केलं नाही. तू प्रियाला कशामुळे कानाखाली मारले? तू जाऊन आताच्या आता प्रियाची माफी माग आणि हे भांडणे आताच्या आता इथेच थांबव. स्वातीने विशालकडे रागाने पाहिलं आणि म्हणाली की तुम्ही आता तुमच्या बहिणीची बाजू घेऊन मला बोलत आहात. तुमच्या बहिणीने माझ्या आईची साडी जाळली. या साडीमध्ये माझ्या आईच्या खूप आठवणी होत्या. मी प्रियाची अजिबात माफी मागणार नाही. विशाल सगळ्या प्रकारे स्वातीला समजावतो, परंतु स्वाती कोणत्या पद्धतीने समजण्याच्या मनस्थितीतच नव्हती. दुसऱ्या खोलीमध्ये प्रिया पण रडत होती आणि कल्पनाताई तिला समजावत होत्या. पूर्ण रात्र घरात नुसता तमाशा चालू होता. कोणी झोपी गेलं नाही. सकाळच्या वेळी पण सगळं वातावरण गरम होतं. स्वाती आणि प्रिया एकमेकींसोबत बोलणं तर लांब, त्या एकमेकींकडे पाहत सुद्धा नव्हत्या. कल्पनाताई पण आपल्या सुनेवर स्वातीवर खूप रागावल्या होत्या. कल्पनाताई स्वातीला म्हणाल्या की सुनबाई, तू प्रियाला कानाखाली मारून चांगलं नाही केलं. उद्या जर तिच्या सासरच्यांना कळालं तर आपली काय इज्जत राहील? तू तुझ्या नणंदची माफी माग आणि हा विषय इथेच थांबव. स्वाती कल्पनाताईला म्हणाली की प्रियाताईमुळे माझ्या आईची साडी जळाली आहे. माझ्या जीवापेक्षा प्रिय होती मला ती साडी. मी अजिबात कोणाची पण माफी मागणार नाही, कारण मी चुकीचं काहीच केलं नाही. जर प्रियाच्या जागी माझी लहान बहीण किंवा मोठी बहीण असती तरी पण मी तिच्यासोबत अशीच वागली असती. स्वातीचं सगळं बोलणं प्रियाने ऐकलं होतं आणि विशाल पण तिथेच खुर्चीवर बसून चहा पित होता. त्याने पण ऐकलं होतं. स्वाती किचनमध्ये जाऊन तिचं काम करत होती. प्रिया रडत विशालपाशी आली आणि म्हणाली की बघितलंस का दादा, वहिनी कशी करत आहे? दादा, आज माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे. तुझं जास्त प्रेम तुझ्या बहिणीवर आहे का तुझ्या बायकोवर? व विशाल गप्प बसला. प्रिया म्हणाली की दादा, माझ्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. वहिनीला म्हणाव की माझ्यापुढे हात जोडून माझी माफी माग, तेव्हाच मी वहिनीला माफ करेल. हे ऐकून विशालला काही समजत नव्हतं. त्याला समजतच नव्हतं की यामध्ये कोण चुकीचं आहे आणि कोण बरोबर आहे. स्वाती पण माफी मागणार नाही या हट्टावर कायम होती. विशाल विचार करतो की स्वातीची ती आवडती साडी होती, त्यामुळे ती जळाली. त्याचा राग तिने प्रियावर काढला, पण यामध्ये प्रियाची पण काही चूक नाही. वेगळ्याच अडचणीत विशाल सापडला होता. बहिणीची साथ दिली तर बायको नाराज होईल आणि बायकोची साथ दिली तर बहीण नाराज होईल. विशाल खूप वेळ विचार करत बसतो. त्यानंतर विशाल खोलीमध्ये गेला आणि स्वातीपाशी बसत तो स्वातीला म्हणाला की हे बघ स्वाती, मी जे पण तुला काही सांगत आहे तू ते शांत होऊन ऐक. प्रियाने कधीच तुझ्यासोबत वाईट वर्तणूक केली नाही. प्रियाने जाणून बुजून ती साडी जाळली नसेल. ती तर फक्त तुझी मदत करत होती. तिच्या नवऱ्याचा फोन आला म्हणून ती प्रेस उभा करून तिच्या नवऱ्यासोबत बोलायला बाहेर गेली, पण प्रेस पडली आणि त्यामुळे ती साडी जळाली. खरंच यामध्ये प्रियाची चूक होती का?
तू कोणताही विचार न करता त्या पार्लरवालीसमोर प्रियाच्या कानाखाली मारली आणि असं म्हणून विशाल तेथून निघून गेला. थोड्या वेळानंतर प्रिया हॉलमध्ये आली आणि तिच्या आईला म्हणाली की आई, माझं घड्याळ कुठेच मिळत नाही, तू कुठे पाहिले आहे का? कल्पनाताई म्हणाल्या की नाही बाळा, मी तुझं घड्याळ कुठेच पाहिलं नाही. तिने विशालला पण विचारले. तो पण म्हणाला की मला माहीत नाही तुझं घड्याळ कुठे आहे. प्रिया म्हणते की मला माहीत नाही माझं घड्याळ कुठे आहे. गेल्या वर्षी माझ्या बाबांनी किती प्रेमाने मला घड्याळ खरेदी करून दिलं होतं. माझ्या बाबांनी दिलेलं ते शेवटचं गिफ्ट होतं. मी त्याला खूप सांभाळून ठेवत होते. प्रिया वेड्यासारखं ते घड्याळ शोधू लागली. कल्पनाताई म्हणाल्या की प्रिया, मला माहीत आहे की तुला त्या घड्याळाची खूप किंमत आहे, कारण ते तुझ्या बाबांनी तुला दिलं होतं आणि या जगात आता तुझे बाबा नाहीत, परंतु कमीत कमी त्यांनी दिलेल्या वस्तू तरी तू सांभाळून ठेवत आहे. आणि जर ते घड्याळ उद्या कोणाच्या तरी हातून तुटलं तर तू काय करणार आहे? तर प्रिया रागात पाहत म्हणाली की मी तर त्याचा गळा दाबेन. मग विशाल प्रियाला म्हणाला की आणि असंच तुझ्याकडून साडी जळाली म्हणून स्वातीला राग आला आणि तिने फक्त तुला कानाखालीच मारली. तू तर गळा दाबण्याच्या गोष्टी करत आहेत. स्वातीसाठी तिला तिची साडी महत्त्वाची होती, जसं तुला तुझं घड्याळ महत्त्वाचं आहे. विशालने ते घड्याळ त्याच्या खिशातून काढलं आणि प्रियाला दिलं. प्रिया गपचूप बसली होती. इकडे बेडरूममध्ये स्वाती विचार करते की विशाल जे काही म्हणाले ते बरोबर आहे. याआधी प्रिया कधीच माझ्यासोबत वाईट वागली नाही. तिच्याकडून कदाचित हे चुकून झालं असेल. मला रागात येऊन तिच्या कानाखाली मारायला नव्हती पाहिजे, आणि ते पण त्या पार्लरवालीसमोर. मी माझ्या रागाला कंट्रोल करायला पाहिजे होतं. खरं तर चूक माझ्याकडून झाली आहे. स्वाती प्रियाच्या खोलीत गेली. स्वातीने पाहिलं की प्रिया घरात कुठेच नव्हती. स्वातीला वाटलं की रागामध्ये प्रिया सासरी तर गेली नसेल ना. हॉलमध्ये स्वाती इकडे तिकडे फेऱ्या मारू लागली. जेव्हा प्रिया बाहेरून हॉलमध्ये आली तेव्हा तिला पाहून स्वातीला आनंद झाला. त्या दोघी एकमेकींकडे पाहतात आणि सोबतच म्हणतात की मला काहीतरी बोलायचं आहे. त्यानंतर दोघी पण बरोबर टायमिंगला म्हणतात सॉरी. स्वाती म्हणाली की मला माफ कर प्रिया, माझी चूक होती. मी तुला अशी कानाखाली मारायला नव्हती पाहिजे. प्रिया म्हणाली की नाही वहिनी, चूक माझी होती. मी इस्त्री ऑन करून जायला नव्हतं पाहिजे. माझ्या निष्काळजीपणामुळे ती साडी जळाली आहे. जेव्हा बाबांनी दिलेलं घड्याळ हरवले तेव्हा मला समजलं की तुमच्यासाठी ती साडी किती अनमोल होती. तुमच्या जागी जर मी असती तर मी रागात जे तुम्ही केलं तेच केलं असतं. नंतर प्रियाने एक बॉक्स स्वातीला दिला आणि म्हणाली की वहिनी, तो बॉक्स खोलून पहा. जेव्हा स्वातीने तो बॉक्स खोलला तर त्यामध्ये ती साडी होती जी प्रियाकडून जळाली होती. प्रिया आणि स्वाती या दोघींची साईज एकच होती, त्यामुळे डिझाईन लेहंगाकडून प्रियाने त्या साडीचा मस्तपैकी लेहंगा बनवला होता. त्याला पाहून स्वाती खूप खुश झाली आणि स्वाती प्रियाला म्हणाले की या जळालेल्या साडीला किती छान आकार दिला आहे आणि हा लेहंगा किती सुंदर दिसत आहे. रागामध्ये मी ह्याचा विचारच केला नाही की मी त्या साडीचा लेहंगा किंवा ड्रेस बनवू शकते. प्रिया म्हणाले की मीच विशाल दादाला तुमच्या कपाटातून ती साडी आणायला सांगितली होती. मी खूप कमी वेळात तो लेहंगा बनवून आणला आहे. वहिनी, मला कळाले आहे की ती साडी तुमच्यासाठी किती महत्त्वाची होती. मी त्या साडीचा कोणताच भाग वाया घालून दिला नाही. सगळा त्या लेहंगामध्ये ॲडजस्ट केला आहे. स्वाती अजून एकदा प्रियाची माफी मागते. हे पाहून कल्पनाताई खुश होतात. त्या दोघीला म्हणतात की रागामध्ये असं कोणतं पण काम करू नका ज्यामुळे तुमचं नातं खराब होईल. विशाल हसत तेथे येतो आणि म्हणतो की आई, आपल्या दोघांची आयडिया कामी आली आणि या दोघी एकत्र आल्या
आणि त्यानंतर स्वाती आणि प्रिया प्रेमाने गळ्यात पडतात. त्यानंतर प्रिया विशालकडे पाहते आणि म्हणते की दादा आता सांग, तुझं माझ्यावर जास्त प्रेम आहे का की वहिनीवर? विशाल म्हणतो की तुमच्या दोघीच्या आधी माझ्या आयुष्यात माझी आई आहे, त्यामुळे मी तुमच्या दोघीपेक्षा जास्त प्रेम माझ्या आईवर करतो. आणि याच्यावर ते चौघे पण मोठमोठ्याने हसतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.